नमस्कार, आपण पाहतात माय मराठी न्यूज आणि आता बातमी आहे गुन्हेगारी संदर्भातील। पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने मोठी कारवाई करत जबरी चोरी, खंडणी, खुनाचा प्रयत्न, आर्म ॲक्ट सारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला म्हणजेच दिगंबर उर्फ दिग्या सेंडकर याला सासवड येथून अटक केली आहे। दिगंबर सेंडकर हा जेजुरी, सासवड आणि शिरूर पोलीस ठाण्यात असलेल्या 3 गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार होता। बेलसर येथील तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला, सोनोर येथील हॉटेल व्यावसायिकाकडून खंडणी, त्याचबरोबर जबरी चोरी, तसेच शिरूर तालुक्यातील मांडणगाव फराटा येथे पिस्तुलातून गोळीबार केल्याने त्याच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते। विशेष म्हणजे दिग्या सेंडकरवर खुनाचा प्रयत्न, दरोडा, खंडणी, आर्म ॲक्ट आणि मोक्कासह तब्बल 15 गंभीर गुन्हे दाखल आहेत। पोलिसांना चकवा देण्यासाठी तो सतत वेषांतर करून ठिकाणे बदलत होता। अवैध शस्त्रविक्रेत्यांशी त्याचे असलेले संबंध आणि त्याची मिळालेली पोलिसांना माहिती यानंतर पुणे ग्रामीण ATSने गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून त्याला सासवड येथून ताब्यात घेतले। त्याला फरार राहण्यासाठी कोणी मदत केली आणि त्यांचे आणखी कोणाशी संबंध होते याचा तपास आता पोलीस करत आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर शुभम कुमार आणि गणेश बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली ATSचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ताजीराव मोहिते, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश गायकवाड, निलेश कदम, विशाल गव्हाणे तसेच पोलीस कर्मचारी मोमीन शेख आणि ओंकार शिंदे यांच्या पथकाने केली। माय मराठी न्यूजसाठी छायाताई नांदगुडे, सासवड।